नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पितृदोष कसा उद्भवतो. तुम्हीही आताच तुमच्या लहान मुलांवरती चांगले संस्कार करा, जेणेकरून त्यांनाही पुढे जाऊन पितृदोष त्यांच्या डोक्यावरती येणार नाही. तर ज्योतिषशास्त्रात पितृदोषाला खूप महत्त्व दिलेले आहे. राहू हा पितृदोषाचा कारक मानला जातो. आपले आई-वडील किंवा इतर मोठी माणसे ज्यांनी आपल्याला घडवले, ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, ज्यांच्या प्रेमाच्या छायेत आपण वाढलो, ते आपल्याला शाप देतील यावर निदान मी तरी विश्वास ठेवत नाही. पण आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांचे म्हातारपणी हाल केले, त्यांच्या औषध-पाण्याकडे न पाहता त्यांना मृत्यूसम पीडा दिल्या किंवा वडिलोपार्जित इस्टेटीत खोटेपणा केला. आपल्या भावंडाचा वाटा छळकपट करून आपण घेतला. वडिलोपार्जित इस्टेटीत बळकावली, खोट्या सह्या करून लुबाडली, आपल्या नावावर केली किंवा आई-वडील असतानाही त्यांच्याशी गोड बोलून इतर भावंडांना धूर्तपणे कळू न देता आपल्याच नावावर करायला भाग पाडले. आपल्या आई-वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलेल्या त्यांच्या इच्छांचे पालन न करणे, अशा गोष्टींनी आपल्या हातून पातक घडते. आपल्या भावंडांचा, कुटुंबियांचा आपण केसाने गळा कापला. ज्यांना वडिलोपार्जित इस्टेटीपासून वंचित ठेवले, तर मात्र त्यांचे शिवाशाप, पितृदोष लागतो आणि तो फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या मुलांना आणि पुढील पिढ्यांनाही लागतो. संपत्तीचा वाटा समोरून देऊ केला असता मोठ्या मनाने जर तो आपल्या नातेवाईकांनी नकारला, तर शाप कधीही लागत नाही. जिवंतपणी भावंडांचे शाप मृत्यूसम पीडा देतात. व्यवसायात कशातही प्रगती होत नाही. आई-वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा समान हक्क आहे आणि ज्यांचा त्याला तो देणे सर्वार्थाने योग्य आहे. संपत्ती हवी असेल तर ती कष्टाने कमवावी, तीच लाभेल अन्यथा नाही. आज घरातील वडील मंडळी घरातील अडगळ झाली आहे आणि म्हणूनच वृद्धाश्रमात ही संकल्पना उदयास आली. पूर्वीच्या काळी कुठे होते वृद्धाश्रम? घरात आई-वडिलांचे जेवणाचे ताट सुद्धा वेगळे ठेवले जाते. ऐकून सुद्धा कसं तरी होतं. पण आई-वडिलांची संपत्ती मात्र हवी. आपल्या म्हाताऱ्या सासूबद्दल दुनियाभर निंदा करायची, पण तिने दिलेली चांदी, सोन्याची वस्तू, दागिने मात्र हवेत. इतका स्वाभिमान असेल तर ते तरी कशाला घ्यायचे? म्हणूनच मग अशा व्यक्ती गेल्यावर त्यांचे आशीर्वाद कसे मिळतील मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. ह्याचे उत्तर आपणच देऊ शकतो. आई-वडिलांचे करताना सुद्धा तोंडातून सुद्धा काढू नये. दुनियेला दाखवायला आपण आपल्या आई-वडिलांची सेवा करत नाही. आपण काय करतो हे 10 लोकांना सांगितले तर पुण्याऐवजी भले मोठे पापच पदरी पडते. त्यामुळे तुम्हालाही पितृदोष लागणार नाही यासाठी तुम्हीही तुमच्या मुलांवरती चांगले संस्कार करा आणि तुम्हीही या पद्धतीने वागा म्हणजे तुमच्याही जीवनात पितृदोषासारखा दोष खूप महाभयंकर दोष आहे हा. तो जाता जात नाही. त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने तुमच्या वडीलधाऱ्या माणसांशी वागा, जेणेकरून तुम्हाला पितृदोष लागणार नाही.